मला वाटलं नव्हतं एवढं पाणी, पण लय पाणी आहे. बिल बघाई. तर राम राम मित्रांनो, खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय, त्याच्याबद्दल माफी असावी. आणि त्याचं कारण म्हणजे असं पाऊस आणि पाऊस जो की आज बऱ्यापैकी उघडलाय. आणि आपल्याला आणि पाऊस म्हणजे जोरात पण नाही, बुरबुर चालू राहते, त्याच्यामुळं बाहेर पण पडता येत नाही. आज बऱ्यापैकी उघडलाय. तर आजचं विशेष असं, आपल्याला जरा ट्रॅक्टरचं काम करायचंय. काम म्हणजे असं दिसती का PTO, याची जी ती सील लीक होईल आणि त्याच्यामुळे खाली आहे ना ऑइल टपकत. ट्रॅक्टर जरा मागे घेतला काल मी, मग काय ते पातीडं किती पडेल. आणि प्लस आपली जी हायड्रोलिक ऑइलची लेवल आहे ती पण कमी झाली. आणि लिफ्ट आहे ना कमी उंचीवर उचलते नाही का. हे छोटे मोठे काम आपल्याला करायचे वेळ आहे. तर हो द्या ना 500 रुपये. हा का बरं. तर त्याच्याकरता तर आपल्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल काहीच नाही, एकदम खाली. नाही तर तिकडं पंप आहे, तिकडंच टाकलं असतं. पहिले डिझेल घेऊन यायला लागेल. बाकी अशा काहीशी अडचणी तू बाय ट्रॅक्टर. बाकी आपला कलर बघा कुठंतरी तर लाव स्प्रे करायचाच येतो, त्याच्यामुळे हे स्प्रे करून टाकलं. की याच्यावर तर नाही करता येणार. निघालोय डिझेल आणायला. डिझेल तर घेतलंय, पण पाऊस चालू झाला त्याच्यामुळे आम्ही इथं टोल नाक्याखाली थांबलोय. आपण जायच्या आधीच पाऊस चालू झालाय, पोपट झाला आपला. तर राम राम मित्रांनो, आज दुसरा नाही तर डायरेक्ट तिसरा दिवस उगावलाय. जेव्हा आपण ट्रॅक्टरला डिझेल आणलं होतं त्या दिवशी पाऊस चालू झाला, दुसऱ्या दिवशी पाऊस होता. आणि गॅरेजवाल्याला पण टाइम नव्हता. आज पाऊस पण नाही आहे, गॅरेजवाल्याला पण टाइम आहे. PTOची ऑइल सील पण अवेलेबल आहे. तर वेळ न दावडता, वेळ न घालवता आपण जाऊ. कारण की पाऊस काय आहे, पावसाचा भरोसाच नाही, येत जात राहतो. पहिले तर पट्टी लावून घेऊ साली, ती असली का बरं राहते, काही नसल्यावर मागं. चला पट्टी वगैरे तर लावली, निघूया. खूप दिवसानंतर ट्रॅक्टर काढणारे बाहेर. बॉटलला पण बघा लाल कलर, कारण की तो कलर कुठंतरी आता मला नासवायलाच लागेल नाही का, एवढ्या महागाचा. हे गिअरच पडत नाही, गिअरचं दाखव. ब्रेक लागायला येते. हाय 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 हाय, मजा येते यार चालवायला खूप दिवसानंतर. चला गावात तर आलोय मी. आपल्याला आता जायचंय टोल नाक्याकडं. रस्ता खराब आहे, हळूहळू चालायला लागेल. जोरात चालल्यावर सगळं टायर वरून शोवर उडल. आलोय आपण टोल वर. ते की आपल्याला तर काही लागत नाही. यो बाबू, खूप दिवसानंतर ट्रॅक्टर चालवितोय झालं, त्याच्यामुळे जरा धडधड जास्तच होऊ राहिली. आपल्याला इकडं जायचंय. हे इथं आहे आपलं गॅरेज. आपलं म्हणजे काय, जिथं आपण काम करीतो तिथं. चला जाऊ. पण मागचा भाग उंच करायला पाहिजे ना त्याला, नाही तर सगळं ऑइल निघून जाईल. ट्रॅक्टर असा पाहिजे थोडा,
अच्छा मग इथे लावू आता. काय करा माहिती का, हा पिटू मध्ये लुटून द्या. ये हा मध्ये लुट, बाहेर नको यायला. बाहेर आलं नाक खोला लागेल ना. हा का? हा मध्ये लुटून दे ना. काढू काय आत? थांब थांब हे कर ना. सोड. खराब आहे. खराब झालं. ते गेलं का? हे गेलं काय? ऐसा विषय. पार्टी लीक आहे का काय तुमची? कुठं पाठवली तू? ते खाली चाललंय. चालली असेल तर काय. निघालं. स्प्रिंगचं टेन्शन आहे. हो गया क्लियर. सारखं परत ना खाली नाही चालत. नाही खाली जाऊ राहील वेटमुळं वेट आहे ना त्याला. म्हणून वेट ब्रेक म्हणताय. आमचं हे जातं ना, जरा आलं जाते. हा बरं आहे. अडचण नाही. वीज मारत पावसाळा येते ना, वीज नाही मारलं का ते पॅक होऊन जाते. सगळं नेपाळ आहे ना, हा जाताना करायचीच आहे ग्रेसिंग. सगळं मारून जाते. मला नवीन स्टेअरिंग आणून देतो, बदलून देशाल काल स्टेअरिंग. का बरं? हे खराब होईल याचं. हे व्हील काढलो आणि असं हा नट खोललं पाहिजे. नट खोललं खोलून तू वर आली पाहिजे. हा तेच ना मग. तुला गंजल राहते त्याला दुसरी आठवण. हा त्याला घेतो मी.
मित्रांनो काम बिम करून मी तर निघालोय बिल पे करून. आता मला करायची ग्रीसिंग तिथं तर नव्हती, आता इथं शेजारी बघतो पोपट झाला यार. ग्रेसिंग वाल्यालाच टाइम नाही, मोकार नंबर आहे गाडी धुवायला तिकडं, त्याच्यामुळं दुसरं कुठं आहे का इकडं सगळे गॅरेज आहे इकडं तर असं ग्रेसिंग एकटी इथं विचारलं झाली बरं का, ग्रेसिंग करून घेत चला म्हणजे आता तर काही टेन्शन नाही. तर जरा नदीत जरा थोडा बुचकावू ना त्याला, हा गेर पडत नाही बा. लय पाणी यार, लय पाणी झालं इथं. ओ भाई मला वाटलं नव्हतं एवढं पाणी, पण लय पाणी आहे. याचा एअर क्लीनर नेमकं खाली ड्राय टाईप, वरती नाही मोठ्या स्वारजन. आणि तुमच्या माहिती करता सायलेन्सरचा एवढा फरक नाही पडत खाली असल्यावर, पण एअर क्लीनर म्हणजे डायरेक्ट ट्रॅक्टर गॅरेजवरच न्यायला लागेल. तो गॅरेजवर जाणार जिडल्या तिडं खलास होऊन जाईल, खलास. जरा रेस करीतच न्यायला लागेल सगळं. जरा गरम होऊन पाणी तरी निघून जाईल, आलं बिला असेल तर थोडं फार होईल. घरी आणि ट्रॅक्टर पाण्यात घातल्यामुळे ना साला तो पुढचा जो बेल्ट आहे पंख्याचा तो जर वाजायला लागलाय साला. त्याला मी एक रील बघेल होती ती तुम्हाला दाखवतो. काय अशी साबण घ्यायची, चल तुम्हाला दाखवतो ट्राय करून लाईव्ह डेमो. हे पहा असं फुसफुस आवाज येऊ राहिला ना, याला अशी साबणला थोडी काहीतरी घ्यायची. बंद आवाज, खरंच आवाज खरंच बंद झाला रे. हा यार रील पाहायचा कधी आलंय फायदा होतो बरं. एवढी साबण खाल्ली त्यांनी, पण मग आवाज तर बंद. बाबू आणि एवढं लक्षात ठेवायचं, एवढं फॅन मध्ये नाही बोलतं घालायचं, हात भेट जरा जपून. ओके दंडन. उन्हाने चेहरा तर बघा मग कसं झालाय का पडलाय जरा नॉर्मल. बाकी काय काम केलं तुम्हाला दाखवतं. पहिले तर ऑइल तर हारे येणं तर बंद झाले. इथली जरा पॅकिंग टाकली, तुम्हाला बिलच दाखवतो ना. बिल बघा, PTO ऑइल सील 140 रुपये. PTO पॅकिंग पहिले आपल्याला वाटलं होतं ही जाईल, ती कॅन्सल केली मग. आणि हे काहीतरी घेतलं होतं त्याला चॉयला अशी क्रीम टाईप, म्हणजे जी चिटकून राहावं एकदम पॅक बसू. परत वेट ब्रेक ऑइल, म्हणजे याचा हायड्रोलिक ऑइल. याला ऑइल ब्रेक आहे ना, त्याच्यामुळं याच्या ऑइलचं नाव वेट ब्रेक ऑइल. 5 लिटर. याचं लई महाग गेलं, 1350 रुपयाचं गेलं माहिती काही. टोटल झाले 1530 आणि ही 200 रुपये मजुरी, 1730 रुपये झाले बाई. एवढे असे 1730. ग्रीसिंगचे 150, 1900 रुपये दर सरासरी नाही का. एवढे असे काहीचे खाल्ले आणि आज मेंटेनन्स. ये पा ये ऑइल टाकलं, वेट ब्रेक ऑइल एक्सपोर्ट स्पेशल. जो एंडियर भाई है उधर, लेकिन हमारा सौराज भाई है. बाकी स्टेरिंगचं त्यांना विचारलं
ते म्हणले खोलली तर देईल बदलून, कारण की लय पॅक बसेल राहते, ती गंजेल राहते. गिअरचा विचार तर गिअरचं नाही होत म्हणा आपल्याकडं, स्वराजचं प्रॉब्लेमच आहे म्हणा तो गिअरचा वर. ते आहे बरोबर आहे त्यांचं पण. परत ग्रीसिंग केली. ग्रीस लय भंगार होतं चाललं, डायरेक्ट मातीसारखं ग्रीस होतं, मातीसारखं. हे बघा ना, हे काय ग्रीस आहे का? अरे माती आहे जशी काही. ठीक आहे, आता काय म्हणलो, लई दिवसाची करेल नाही पेक्षा तर बरे, कारण की 2-3 वर्षापासून ग्रीसिंग काही करेल नव्हती. तर केली ग्रीसिंग पण. चला आता पावसाचं वातावरण झालंय, ट्रॅक्टर लावून देतो जरा. एकदम फेस टू फेस. पाऊस चालू झालाय बर का, आणि एकदम जाड जाड थेंब आहे. आला तर लय जोरात येईल मा. बाकी मी जरा पुशीत होतो थोडं, जिडं जिडं खराब झालं तिकडं तिकडं.